हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल गौरी ऑफिशियल। सकाळ झाली होती। हे सकाळचं दूध म्हणजे शिळं दूध होतं, रात्री कालचं दूध होतं, पण ते राहिलं होतं कारण 2 दिवस पोरी घरी नव्हत्या। बारकी आजारी असल्यामुळे मी दोन्ही पोरींना हॉस्पिटलला घेऊन होते, त्यामुळे 2-3 दिवसाचं दूध असंच राहिलं होतं। तर मी त्याची मलाई काढली आणि त्याला एका डब्यात पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण मग त्याचं आम्ही तूप करतो नंतर। मग सकाळ झाली होती आणि मग बाहेरचे व्ह्यू बघा, 7:30 वाजत आले होते। मला घर पण आवरायचं होतं, सगळा पसारा तसाच होता, तर मी घर आवरायला घेतलं पटपट, कारण मग मला किचन साफ करायचं होतं। काल माझं शॉर्ट व्हिडिओ होतं ना, तेजल ऑफिशियल याच्यावर गेलेलं आहे ते व्हिडिओ, त्याच्यावर मी टाकलं होतं की माझं किचन शॉर्ट व्हिडिओच होतं, माझं किचन किती खराब आहे सगळं। म्हणजे मी हॉस्पिटलला होते तर किचन साफ नाही ठेवलं कोणी, त्यामुळे मग मी हॉस्पिटलमधून आले, तिला औषध वगैरे दिलं होतं, नंतर मग मी माझ्या कामाला लागले। म्हटलं आज लय दमले म्हणून उद्या करणार, म्हणून मी आज हा व्हिडिओ हा व्हिडिओ टाकणार, कारण मी सगळं त्याला क्लीन केलेलं आहे। मग हे माझे 2 दिवसाची डब्याची मलाई आहे, म्हणजे ही पहिली मलाई मी कामाकाशी काढली आणि ही दुसरी मलाई मी फ्रीजमध्ये बघितलीच नव्हतं, नंतर मला लक्षात आलं होतं आणि तेव्हा काढलं। मग मी बेडवरची बेडशीट वगैरे पण काढून टाकली, सगळी धुवायला वॉशिंग मशीनमध्ये लावायला साईडला ठेवून दिली। इथं सेजल मला हेल्प करत होती जरासं आवरायला, झाडणं बिडणं माझ्याकडून झालं होतं। इथं तेजल काहीतरी गाणं म्हणत होती आणि मग सेजल मला हेल्प करत होती। माझी कामं 10च्या आधी किंवा 10पर्यंत होतात। किती काही गडबड झाली तरी मी पहिले हॉल वगैरे आवरून घेतलं होतं, कारण मला किचनचं करायला लई वेळ लागणार होतं आणि मग हॉल घाण ठेवून चालणार नव्हतं, म्हणून मी हॉल बेडरूम वगैरे आधी आवरून घेतलं आणि किचनचा पसारा तसाच होता, कारण मला ती फरशी घासायची होती वरची, त्यामुळं। मग हे पण आम्ही 2-3 दिवस नव्हतो, तर बेडशीट पण बदलली नव्हती मी, तर मग बेडशीट पण मी धुवायला काढली होती आणि ते कपडे काय हॉस्पिटलमधले कपडे होते ते पण धुवायला काढले होते सगळे। आणि ह्या किचनचा राडा काल रात्रीचा सगळा तसाच राहिला, कारण तेजूला सलाईन लागलं होतं आणि ते हातले दुखत होतं तिला, त्यामुळं मग ते तसंच राहू दिलं मी आणि मग तिच्याकडे पहिले लक्ष दिलं होतं। मग तिला औषध वगैरे देऊन तिला झोपवून मग तिला आज बरं वाटत होतं आणि आज पोरींना सुट्टी होती ना शाळेला। बघा किती खराब झालं होतं मला किचन, 2 दिवस मी नव्हते तर लक्षच दिलं नाही कोणी, घरात होती माणसं पण ठीक आहे, आपली कामं आपल्यालाच करायला लागत आहेत ना, त्यामुळं मग मी सगळं ह्यांना पहिले खेळायला दिलं आणि नेमकं टीव्हीचा बॅलन्स संपला होता, म्हणून काय ना टी व्ही लावता आली नाही, मग ते आपलंच खेळत बसले, भांडीकुंडी वगैरे, गावातल्या पुरी काय याच खेळण्यात माहेर भांडीकुंडी। मग हिला म्हणलं तू अभ्यासाला बस, कारण तुला लय अभ्यास दिले, तर तेजलने तिला ढकललं आणि ती पडली खाली, तर तिला अभ्यास होता त्यामुळे तिला अभ्यासाला बसवलं होतं मी। मला हे दरवाज्यावरचं पण काळं डाग काढायचे सगळं, आणि मी आज किचनचं करून घेणे। बघा हे नाटक बघायचं कशी चालती आहे, लय ड्रामेबाजी ही। मग मी किचन भिजत ठेवलं, गॅस जरा पाणी मारून ठेवलं, हे पण दरवाजा लय काळा झाला आहे, धुरीने काळा झालेला आहे। बघा आमची चूल आहे, चुलीवर जर पाणी तापत होतं, या दोघींच्या अंघोळ घालून घेतली होती, फक्त माझी राहिली होती, तर कपडे मशीन लावली होती कपड्याची, एवढी पाण्याचा हंडा आम्हाला भरून ठेवायला लागतो, कारण कधी आठवड्याभर पाणी नसतं आम्हाला। आणि मग इथं भाचा आला होता, तर कामावून तो झोपला होता, ते हिला मी अभ्यासाला बसवलंच होतं, पण तिचा काय अभ्यास चालू नव्हता, कारण तेजल काय अभ्यास करू देत नव्हती तिला, खेळ म्हणत होती, तर मी म्हणलं तिला ठीक आहे थोडा वेळ खेळ, तर मी किचनचं आवरून घेते। मग बघा किती मी थोडंसं सगळं किचन पाणी हे करून ठेवलं होतं, भिजत ठेवलं होतं, पक्का कडक झालं होतं, शिगडी वगैरे सगळी घाण झाली होती। मी भांडी वगैरे घासून ठेवून दिली, पहिले बघा स्वच्छ केलं, 1-2 तास तर त्यातच घालवले मी, पक्क घासण्यात पुसण्यात, परत त्याला दुसऱ्या फडक्याने पुसण्यात। आता कुठं जाऊन माझं किचन व्यवस्थित दिसत होतं, आता मला ह्याच्यावर हे मांडणी आणि ते साफ करायचं होतं। ही अशी लोळून अभ्यास करत होती बघा, यांचा अभ्यास करणं, सुट्टी होती, तेजल खेळत होती, तर तिचंही मन होत होतं खेळायला, तिला मला ठीक आहे थोडा वेळ खेळ, संध्याकाळी मग 2 तास तिला अभ्यासाला, तसंही कंपल्सरी संध्याकाळी बसवत असते मी, तर तिला आता 2 तास, तिला मला संध्याकाळी 3 तास बसायचं अभ्यासाला, ती म्हणली ठीक आहे। हे बघा या अशी कुठं पण हात घालती का कोपऱ्यात, आणि असल्या ठिकाणी साप निघतात, म्हणून मला भीती वाटते यांना बाहेर खेळायला पाठवायला। पण जोर मी वाळलेले कपडे घरात घेत होती, कारण मशीनला लावलेले कपडे ना हे मला बाहेर उन्हात टाकायचे होते, हे वाळलेले कपडे मी घरात घेत होती,
आणि हिच्याकडे लक्ष द्यायला लागतं. मग सेजूला म्हटलं हिच्याकडे लक्ष दे, तर मी माझे कपडे घरात घेऊन दुसरे कपडे टाकते. तर हिला विचारत होती सेजा कुठली भाजी करणार काय, तर म्हणते मी गवाराची भाजी करणार आहे. त्यांचं बोलणं चालू होतं. मला काम उरकता टाईमच झाला. 12:30 वाजत आले होते. म्हणजे घरातलं ते सगळं उरकलं होतं, फक्त बाहेर कपडे टाक हे ते सगळं करण्यात. आणि मग नंतर मी सगळे कपडे घेतले घरात आणि काही कपडे ना गाडीवर टाकले आमच्या, कारण गाडीवर ना लवकर कपडे वाळतात ना, कारण गाडी तापते ना, तर त्यांनी पत्रा त्याचं गरम होतं. त्याच्यामुळं ह्यांचं बघा भांडी कुंडी खेळणं चालूच होतं. त्यामुळं मग मी म्हणले म्हणजे जाऊन बाहेरचं काम करते तोवर हिच्याकडे लक्ष देईन, मग नंतर ह्यांना मी आधी घेत होते. त्यामुळे मी बाहेरचं ते कपडे काढून ते वल्ले कपडे वाळत पण टाकले होते. आणि सेजाला मला लक्ष देत होती, तिचं व्हिडिओ काढत बसली होती. तर मग हिचं चूल पेटवणं चालू होतं. फाटी गोळा केली होती तिने, तिची चूल होती चांगली मोठी, तर ती चूल तुटली तिची, तर आता ती तिचं दगडाने बनवणार काही नाही. पण आणि मग माझं लक्ष तर त्यांच्याकडेच होतं खेळण्याकडं, कारण मी अशा कोपऱ्यात जातात ना म्हणून भीती वाटते ह्याची. कुठला साप कुठून निघून सांगता येत नाही. आमच्या इथं ऑलरेडी 1-2 साप मी बघितले पाईप बीपमध्ये, त्यामुळे मी लई लक्ष देते यांच्याकडं. तर माझं झालं दुपारचा स्वयंपाकाचा टाईम आहे. मग मी आपलं स्वयंपाकाला लागले. मला ते एवढं जीव तोडून घासलेलं आहे, आता परत खराब होणार आहे. झालं माझं स्वयंपाक पण, जेवण बिवून झालं होतं संध्याकाळचं. मग सेजूचे पप्पा म्हणले आपल्याला कुठं तर जायचं आहे, तर म्हणलं चला आपलं भांडी कुंडी सगळं घासून घेते. चहा ठेवला, दूध तापवलं संध्याकाळचं, त्यांना दूध दिलं, मी चहा घेतला आणि झाले होते मी रेडी. आणि त्या दोघींना पण रेडी केलं होतं. मग आम्ही निघून जात होतो. कुठं जात होतो ते तुम्हाला सांगतेच मी. आणि मग नंतर आम्ही पोचलो जिथं आम्हाला जायचं होतं. आम्ही गेलो होतो बड्डेला, आम्हाला बड्डेसाठी इन्व्हाइट केलं होतं. त्यामुळे मी नव्हते जाणार मी, कारण तेजू आजारी आहे ना, त्यामुळे नव्हते जाणार. पण ते म्हणले आणि घरचंच होतं ना, म्हणून म्हटलं चला जावं, काही एवढं लांबचं नाही येते. मग आल्यावर आमचा हा पसारा तसाच ठेवला मी सगळा. आणि मग किचनमध्ये सगळा एवढा पसारा झाला नव्हता, कारण जेवून आलो होतो. हे TV भूताचं बघता ही 3 भूतं झोपत होती. मी माझं किचन एकदा परत पुसून घेतलं आणि आपले गेले झोपायला. थँक्यू व्हिडिओ बघण्यासाठी.